बांधवांनो, जय मल्हार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माननीय प्राचार्य श्री मधुकर सलगरे साहेब. आपल्या सर्वांना माहीत आहे की ते सिद्धहस्त लेखक आहेत, साहित्यिक आहेत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. आणि विशेष म्हणजे होळकरशाहीवरती त्यांचा दांडगा अभ्यास आहे. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराजे यशवंतराव होळकर यांच्या गौरवशाली इतिहासावरती भाष्य करणारे अनेक ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. आज देखील एका ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. अर्थातच तो ग्रंथ माननीय प्राचार्य श्री मधुकर सलगरे सरांचाच आहे. त्यावरती मी नंतर बोलेन, पण सुरुवातीला मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. त्यांच्या नवीन ग्रंथासाठी मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे आणि डायरेक्ट त्यांच्याशी थोडं या अखंड होळकरशाहीवरती बोलण्याचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रयत्न करतो आहे. सर, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावरती तुम्ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती संशोधन केलेलं आहे. त्यांच्या इतिहासाचे तुम्ही गाढे अभ्यासक आहात. आज आम्हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे की थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचे विचार आणि त्यांचं कार्य आजही राष्ट्रनिर्मितीच्या अंगानं कशा पद्धतीनं प्रासंगिक आहे, ते काय सांगाल या संदर्भात? यस, अमोल बरोबर आहे. म्हणजे माझं जे पुस्तक आहे हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर, हे मल्हारराव होळकरावरती पूर्ण बेतलेलं आहे. ते व्यक्तिमत्व, ते कॅरेक्टर त्यावेळेसही महत्त्वाचं होतं, आज आहे आणि उद्या देखील आहे. म्हणून त्यांना अतिशय विचारपूर्वक आणि खूप अभ्यासानंतर युगपुरुष शब्द हा आम्ही पहिल्यांदा लावलेला आहे. वास्तविक पाहता इतिहासामध्ये युगपुरुष हा शब्द पूर्वी कोणीही लावलेला नाही, वापरलेला नाही. पण मल्हाररावचं पूर्ण व्यक्तिमत्व, कार्य आणि त्याच्यामुळे झालेले काळावरतीचे जो प्रभाव आहे, हे सगळं पाहिलं असताना ते युगपुरुष आहेत ही गोष्ट मला लक्षात आली. आणि युगपुरुष हा एखाद्या राजापेक्षा किंवा आणखी कुठल्याही सम्राटापेक्षा मोठा असतो. कारण युगपुरुष हा सगळ्यांना कव्हर करतो. राजा, सम्राट ठराविक प्रांतासाठी वापरले जातात किंवा त्यांचा प्रभाव तेवढाच असतो. म्हणजे मल्हाररावचं द्रष्टेपणा, त्याचं सामर्थ्य, त्याचा प्रभाव हा दीर्घकाळ टिकणारा असल्यामुळे युगपुरुष शब्द त्यांना परफेक्टली, अतिशय अचूकपणे लागू पडलेला आहे. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आजच्या काळात किंबहुना उद्याच्या काळात देखील मल्हाररावचा उपयोग अतिशय महत्त्वाचा आहे. ते मार्गदर्शकच आहे, ते दीपस्तंभासारखे आहेत. बरोबर. म्हणून मल्हाररावच्या कुठल्याही गोष्टी बारकाईने जर आपण बघितलं तर त्यामध्ये ठराविक काळापुरतं आहेत असं दिसत नाही. कारण तिन्ही काळावरती मेसेज देणारं व्यक्तिमत्व कार्य मल्हाररावचं आहे. त्यामुळे आपला जो प्रश्न आहे की आपला जी शंका आहे प्रासंगिक आहे, ते निश्चित प्रासंगिक आहे. त्याची शंका कोणाही असण्याचं कारण नाही. समाजसुधारकांच्या अंगानं तुम्ही म्हणालाय असं. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर हो, हे समाजसुधारक होते. हो. आणि त्यामुळे तुम्ही असं म्हणताय की ते युगपुरुष होते. आणि मग समाजसुधारकांचे विचार सदैव प्रासंगिकच असतात. उदाहरणार्थ काय सांगाल तुम्ही? हो, तर समाजसुधार यस, लक्षात आलं. समाज हा मेन घटक असतो कुठल्याही सिस्टीममधला, पृथ्वी तलावरला, समाजातला. केलेले सगळे कामं समाज सुधारण्या सदरामध्ये बसतात. पण समाज सुधारण्याच्या अगोदर इतर ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, मग समाजामध्ये प्रबोधनचा भाग आहे. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये सुविधा निर्माण करण्याचा आहे, लोकांना योग्य शिक्षण देण्याचा आहे, आपल्या कुटुंबाला योग्य संस्कार देण्याचा भाग असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता मल्हारराव प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे उदाहरणार्थ सती प्रथेची चाल बंद करण्यामध्ये आजच्या घडीला मला महत्त्व, ठीक झालं आपण बोलल्यामुळे मला तो मुद्दा परत आठवण झाला की सती प्रथेचा विषय हा एक आहे, आपण म्हणतो त्याप्रमाणे ते सगळ्याला माहीत आहे. पण त्याहीपेक्षा मल्हारराव मराठी शाहीतले प्रमुख आधारस्तंभ आहेत, पहिला भाग.
आटकेपार झेंडे लावणारे मल्हारराव होळकर हे पहिले मराठ्यामधले मोठे व्यक्तिमत्व आहे. राहुबा पेशवे आणि मल्हारराव ह्या दोघांनीच आटक या गावामध्ये, आटक या परिसरामध्ये जे लाहोरच्या पलीकडे ठिकाण आहे तिथे झेंडे लावलेले आहेत, आपली सत्ता प्रस्थापित केलेलं आहे. हा एक त्यांचा प्रभाव म्हणून पाहावा लागतो. दुसरी गोष्ट, त्यांनी आपल्या सभोवतालचे राजे जे होते, मग ते नवाब असतील आणखी कोणी असतील, या लोकांसोबत आपले व्यवहार कसे असायला पाहिजेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मल्हाररावने त्यांच्या काळामध्ये साधारणतः 1761 ला पानिपतचं युद्ध झालं, त्याच्यानंतर 2-3 वर्षांतर 64-65च्या काळामध्ये मल्हाररावने तत्कालीन राजे, नवाब, सगळं धर्मीयचे राजाच्या लोकांसोबत बैठकी घेतलेल्या आहेत, नियोजन केलेलं आहे. आणि त्यांना हा देश आपला टिकवायचा असेल तर कसं वागायला पाहिजे, आपला भाईचारा वाढला पाहिजे, या दृष्टीनं विचार करून तुम्ही वागा, तसे व्यवहार का, असं सांगितलेलं आहे. ही गोष्ट त्या काळात उपयोगाची झालेली आहेच आहे. पण भाईचारा हा जो मल्हाररावच्या तोंडून आलेला शब्द भाईचारा, हा ज्याला आपण बंधुत्व असं म्हणतो, देखील आपण तो तर म्हणजे त्यावेळेस उपयोगाला होता. आज आणि पुढच्या काळामध्ये देखील तो फार महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून मल्हाररावाचं युगपुरुष होतं हे दिवसेंदिवस जसे काळ मागे जाईल तसं सिद्ध होऊ लागले आणि त्याला कोणी रोखू शकणार नाही. बरोबर. पण भाईचारा हे तुम्ही सह उदाहरण या ठिकाणी आम्हाला सांगावं अशी विनंती आहे. मराठीशाही टिकण्याचं, प्रसार होण्याचं मुख्य कारण हा भाईचारा या शब्दापासूनच आहे. भाईचारा या भावनेमधून आहे. आपल्या शेजारी म्हणजे एकीकडे तुम्हाला राज्यविस्तार करायचं म्हटलं तर हल्ला, प्रतिहल्ला या गोष्टी आल्या. पण आपण सगळीकडे या प्रकारे हल्ले करून तो भाग आपल्या ताब्यात घेता येणार नाही. किंबहुना मल्हाररावला हे माहीत होतं की असं राज्य लुबाडून घेण्यात काही फायदा नसतो. ते आपल्या विचाराचे नसतील, मानवतावादी नसतील, समजदार नसतील तर तिथे मात्र हल्ल्याचा प्रश्न निर्माण व्हायला लागतो, युद्धाचा प्रश्न निर्माण व्हायला लागतो. पण त्याच्या अगोदर लोकांना विश्वासात घेऊन एकमेकाला संबोधून आपल्या राज्यघटनेमध्ये बंधुत्वाचा हा जो कलम आहे किंवा जे प्रोव्हिजन आहे ते भाईचारा शब्दच दाखवते. मी म्हणेन मल्हाररावांनी जो आयुष्यात जगलेला विषय आहे भाईचारा, पाळलेला शब्द, जगण्याची पद्धत, ते आपल्या राज्यघटनेमध्ये आज आलेली आहे. त्यामुळं असं वेगळा विषय नाही, पण लोकांनी या अँगलनं मल्हाररावकडे पाहावं लागतं, त्यांच्या कार्याकडे पाहावं लागतं. आणि हीच मोठी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला विचार घेणं आवश्यक. भाईचारा महत्त्वाचा आहे. पराक्रम हा वेगळा विषय, तो वेगळा येतो. पण लोक आपल्या देशातील लोकांना विश्वासात घेणं, त्यांना विचार, यस म्हणजे सगळे धर्म हे सांगतात सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं. जगाने जगू द्या ह्याचं प्रिन्सिपल भाईचारा आहे ना. ते जगाने जगू द्या म्हणजेच हा भाईचाराचाच विषय आला. सरांचं म्हणणं असं आहे की सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांशी विश्वास देऊन घेणे हा वेगळा आणि विश्वास दिला पाहिजे. तुमची वर्तणूक तेवढी विश्वासपात्र पाहिजे. हा भाईचारा, बंधुत्व पाळण्याचा हा क्लिअर अर्थ आहे, करेक्ट मेसेज हा आहे. बरोबर. म्हणजे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांनीच भाईचारा या शब्दाची म्हणजे पायाभरणी केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एवढंच नाही, मराठीशाहीचं यश जे आहे ते भाईचारा या शब्दावर आधारलेलं आहे. आमच्या मराठीशाहीतल्या देशातल्या यशस्वी राज्यकर्त्यांनी भाईचारा शब्द जपलेला आहे, त्याला समजलेला आहे. दुर्दैवाने आजच्या परिस्थितीमध्ये तो लोकांना कळत नाही. त्यामुळं होणारे वाईट परिणाम हे ज्यांनी त्यांनी भोगायचं असतं त्याच्यावर सर्वांना ऐकायचं आहे. ते म्हणजे तुम्हाला एवढा मोठा ग्रंथ लिहिण्याची कल्पना सुचली कशी, काय हेतू आहे तुमचा त्या पाठीमागे? हो येस. माझा जो ग्रंथ हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर हा 2009 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की सुमारे 125 वर्षानंतर मल्हारराव होळकर ते स्वतंत्र ग्रंथ लिहिणारा मी पहिला लेखक आहे मराठी भाषेत. चांगली गोष्ट आहे. क्या बात आहे. यस. याच्या अगोदर मल्हार आते नावाच्या ग्रस्ताने 1890-95 दरम्यान एक ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर कुठल्याही लेखकाने मल्हारराव होळकरचं स्वतंत्र लेखन केल्याच नव्हतं. ते माझ्या संशोधनाने, अभ्यासाने, खरं म्हटलं तर मी सिव्हिल इंजिनियर आहे. संशोधन हिस्ट्रीमध्ये किती झालं न झालं हा वेगळा विषय यायला लागतो. पण ज्या गोष्टी इतिहासात दडलेल्या आहेत, झाकलेल्या आहेत, समजलेल्या नाहीत, तो विषय उघडा करणे माझा हॉबी आहे. सत्य तिथं सापडतं आणि ज्या गोष्टी सत्य आहेत त्या लोकांसमोर आणणे हेच माझं काम आहे.
आणि याच पद्धतीवर माझं लिखाण आधारलेलं आहे. सर्वसाधारणपणे आपण PhD वगैरे करणारे विद्यार्थी ज्यावेळेस बघतो किंवा MPhil वगैरे करणारे विद्यार्थी बघतो, तर ते ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट करत असतात त्यावेळेस त्यांनी असं काहीतरी गृहीतकं धरलेली असतात किंवा काहीतरी गृहीतं मांडलेली असतात. तसं तुम्ही काय गृहीत धरलं होतं का? किंवा गृहीतकं काय मांडली होती मला का? लक्षात आणि आलं ते तुम्ही तुमची चिकित्सा चांगली आहे, संशोधनांती. हो तुमची चिकित्सा चांगली आहे, मी स्वागत करतो. नाही तरी बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही ते विषय. PhD करणे, रिसर्च करणे हा विषय वेगळा आहे. त्यामध्ये ठराविक ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट असतात. बरोबर. उद्दिष्टाला धरूनच ते जात असतात, खूप लांब जातात करेक्ट किंवा ठराविक अंतरा पण जातात. बरोबर. पण मी लेखक आहे आणि आम्ही लेखक मंडळी फ्री स्टाईलनं काम करतो. आमच्या ग्रंथामध्ये रिसर्च, संशोधन हा जो शब्द आपण वापरू शकतो तो एक नसून अनेक असतात. बरोबर. अनेक संशोधनाचे विषय आमच्या ग्रंथात असतात. जे PhDचे विद्यार्थी असतात त्यांना तसं नसतं, त्यांना तेवढं स्वातंत्र्य नसतं, त्यांना ठराविक फॉर्मॅटमध्येच काम करावं होतं. आम्ही फ्रीली काम करतो. आणि त्या अनुषंगाने सांगायचं म्हटल्यानंतर मल्हारराव होळकर हा जो माझा ग्रंथ आहे, अर्थात हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर, या ग्रंथामध्ये माझा लिखाणाचा मुख्य प्रेरणाच ही होती की पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठी हारले हा जो विषय लोकांमध्ये आहे, अभ्यासकामध्ये आहे, शाळेमध्ये आहे, कॉलेजमध्ये आहे. मराठी हारले हा काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे हे माझ्या लक्षात आलं. अरे वा. म्हणजे माझ्या नजरेमध्ये हे सगळे इतिहास का उडाले. सर आता ज्या विषयावरती आपल्याला इंटरव्ह्यू करायचा आहे त्या विषयावरती सर आता आलेले आहेत. सर बोला. मल्हारराव होळकरांच्या होते पानिपतच्या युद्धामध्ये मराठी हारले असं इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे. शालेय शिक्षणामध्ये हा धडा अंतर्भूत झालेला आहे. मी एका गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचा, एका म्हणण्यापेक्षा अनेक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचा 21 वर्ष प्रिन्सिपाल आहे. गव्हर्नमेंटचा मोठा प्रशासनाचा अनुभव मला आहे. म्हणजे सरकारमध्ये काय चालतं, पुस्तकं कसे लिहितात, कोणते मुद्दे टाळतात आणि लॉबी काय आहे, हे सगळ्या गोष्टी मला माहीत येतात. पण मी त्या गोष्टी प्रकट करत नाही, कारण ते माझं, मी मैदानात काम करत नाही किंवा सोशल वर्कर नाही. माझं रिसर्च माइंड आहे, मी अभ्यासक आहे, मला संयम ठेवून सगळ्या गोष्टी करावतात. असूया, हा भाग वेगळा झाला. पण इतिहासकारांनी पण त्या लॉबीच्या विचारांना उत्तर देण्याचं सामर्थ्य प्राचार्य मधुकर सलगरे यस माझ्यात निश्चित आहे. मी ते शास्त्राने उत्तर दिलेलं आहे. यस लेखणीनं उत्तर दिलेलं आहे. पुस्तकाला मस्तकानं आणि पुस्तकानं उत्तर दिलेलं आहे. मी तर असं म्हणेन अमोल की इतिहासकारांनी पानिपतच्या मराठी हारले असं म्हटलेलं आहे. हे इतिहासकारांनी केले सगळ्यात मोठी चूक आहे, घोडचूक आहे. मराठीशाहीचं खच्चीकरण आहे. मराठी माणसाचं खच्चीकरण करण्यासाठी चुकीचा इतिहास या भारतीय इतिहासकारांनी लिहिला असं मी म्हणतो. त्याच्या पलीकडे असं म्हणेन, भारतीय इतिहासकार परदेशी लेखक इतिहासकारावर अवलंबून लिहितात. परदेशी लेखकाने जे म्हटलं तेच कॉपी करतात, त्याच्या आधारे काम करतात. हे PhDवाले हा धंदा करतात. पण सगळ्या गोष्टी म्हणजे भारतीय इतिहास, परदेशांचा इतिहास, तत्कालीन परिस्थिती आणि लॉजिक आणि न्यायप्रियता असे इतर फॅक्टरचा विचार केला असताना पानिपतच्या तिसऱ्या मराठी हारले नाहीत हा निष्कर्ष मी काढलेला आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. आता तुम्हाला धक्का बसू शकतो या मुद्द्यावरती. एवढ्या लोकांनी इतिहास लिहिला, मराठी हारले म्हटले, तुम्ही काय म्हणता वाटू शकतात. बरोबर. पण बेसिक मुद्दा असा याच्यातला यायला लागतो. 1761ला पानिपत युद्ध झालं, त्याच्या अगोदर म्हणजे 1700च्या अगोदरचा काळ, पानिपतच्या युद्धाच्या अगोदरचा काळ, नंतरचा काळ जर पाहिला, स्वातंत्र्य काळामध्ये यायच नाही आपण, तर दोन राजामध्ये, दोन साम्राज्यामध्ये युद्ध झालं असताना हार जीतचा करार करण्याची प्रथा होती, केलं जात होतं. मग शरणागती असेल, विजय असेल किंवा सामोपचार असेल किंवा सामंजस्य असेल, असं काहीतरी होतं. पण पानिपतचे युद्ध झाल्यानंतर मराठा आणि अहमद अब्दाली या दोघांमध्ये हार जीतचा करार झालेला नाही. या पद्धतीचं एकही डॉक्युमेंट हिस्ट्रीच्या रेकॉर्डला मिळत नाही किंवा कुठे आहे याचा वास येत नाही, सुवास येत नाही, काहीच त्याचा पुरावा सापडत नाही. म्हणजेच माझ्या स्वतःच्या बुद्धीनं मग इथं माझा रिसर्चचा पार्ट असतो. बरोबर. इथं माझी रिसर्च, इथून तुमचं संशोधन सुरू झालं. हां, इथं असतं. तर करार झालेला नसताना मराठी हारले असं म्हणणे
चूक हे चुकीचं आहे. हां. मग इतिहासकारांनी असं का म्हटले? मग विश्वास पाटलांनी काय मांडले कोण विश्वास पाटील? विश्वास पाटील हा कादंबरीकर आहे. हां. कादंबरी लिहित असताना मर्यादा असतात. हां. त्यांना 10% सत्य, 90%, 99% खोटं चालतं. राईट. त्यांच्या कल्पनेने असतं. मी इतिहासावर बोलतोय, लेखकानं स्वतःला मी इतिहासावर बोलतोय. अमोल, बरोबर सर. इतिहासावर बोलतो, कादंबरी बोलत नाही. मलाही कादंबरी खूप लिहित आहे, पण माझं फील्ड नाही. म्हणून कादंबरीची इतिहास कादंबरीमध्ये 90% काल्पनिकच असते. असू शकतं. विश्वास पाटला तर आहेच. बरोबर. त्यांचा हातखंड आहे त्यामुळे. ते मोठे माणसे, तर मी तसं काही म्हणणार नाही, कारण मी जवळदार मनुष्य, कोणाला नाव ठेवत नाही. पण जेव्हा बौद्धिक विषय होतो त्यावेळेस विश्वास पाटील चुकले तर, आणि कादंबरीमध्ये त्यांनी त्याच्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्ही वाचकाने कसं घ्यायचं कळा. तुम्हाला इतिहास कादंबरी कळत नसेल तर तुम्ही कसले वाचक हो? बरोबर. तुम्हाला कळलं पाहिजे ना. बरोबर सर. सत्य तुम्हाला इतिहास शोधायचं तर इतिहासात जावं लागतं. कादंबरीतून, कथेतून, नाटकातून इतिहास शोधता म्हटल्यानंतर माफ करा, तुम्ही शाने खरं आहे. ही चांगली गोष्ट आहे. कथेतून, कादंबरीतून, नाटकातून इतिहास शोधणं म्हणजे संबंधित पात्रावरती अन्याय करण्यास वेळ. आपण दुसरा एक मुद्दा करार झाल्याने. तिसरी गोष्ट भयानक शॉकिंग आहे की 14 जानेवारी 1786 युद्ध झालं. 14-15 दिवसानंतर अहमदशाह अब्दालीने नानासाहेब पेशव्याला पुण्यातल्या पत्र लिहिलेलं आहे. आमचं युद्ध झालं तुमच्या सुभेदारासोबत, सेनापतीसोबत, का असेल ते असेल, त्याच्यामध्ये आमचे नुकसान झालं, तुमचे नुकसान झालेलं आहे. आता आपण शांततेचा करार करूया, असं अहमदशाह अब्दालीनं नानासाहेब पेशव्याला पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र दस्तावेज म्हणून अवेलेबल आहे. पुण्याच्या ते भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये मिळतं, इतिहास संशोधक मंडळामध्ये मिळतं. करार करण्याची इच्छा शांततेचा अर्थात नानासाहेब पेशव्याला मिळाला अहमदशाह अब्दालीकडून. त्यावेळेस नानासाहेब पेशवे बऱ्हाणपूरमध्ये आले होते, पुणे सोडून पुढे आले होते. तिथं त्यांना सगळा वृत्तांत समजला. नानासाहेब पेशव्याने अहमदशाह अब्दालीला पत्र लिहिलेलं, पुण्यातून हेडक्वार्टर दाखवलं. आपल्याला युद्धानंतर शांततेचा करार किंवा आणखी जो काही करायचा व्यवहार आहे त्याच्या संबंधी आमच्यातर्फे, पेशव्यातर्फे, मराठीशाहीतर्फे मल्हारराव होळकर यांना आम्ही प्राधिकृत करीत आहोत. आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. ते तुमच्याशी बोलतील, करार करतील किंवा युद्ध करतील, अशा अर्थाचं सरळ पत्र नानासाहेब पेशव्यांनी अहमदशाह अब्दालीला पाठवलेलं आहे. त्याची कॉपी मल्हारराव होळकराला त्यांनी ग्वाल्हेरला पाठवलं. मल्हारराव त्यावेळेस ग्वाल्हेरमध्ये होते. म्हणजे नानासाहेबांनी अधिकार कोणाला दिला? मल्हारराव होळकराला, बरोबर, करार करण्याचा. पण गंमत काय झाली की योगायोगाने अहमदशाह अब्दालीच्या मूळ राज्यामध्ये लाहोर इथं त्याच्या भावाने त्याच काळात बंड उगारलेला आहे. त्याचं सिंहासन हिसकावून घेत होता. म्हणून अहमदशाह अब्दाली परत निघाला लाहोरला. मल्हारराव ग्वाल्हेरहून आत्ता निघाले दिल्ली मार्गे अहमदशाह अब्दालीला भेटायला. त्या सगळ्या घडामोडीमध्ये अहमदशाह अब्दाली लाहोरकडे चाललेला आहे. मागे मल्हारराव आहे. एक 100-200 किलोमीटर मैलाचा अंतर त्याच्यामध्ये असं आहे, गॅप आहे निश्चित. हे दोघं कधी भेटलेलेच नाहीत, दोघांची भेट झालेलीच नाहीत. अहमदशाह अगोदर गेला आपल्या पद्धतीनं. मग प्रश्न इथं निर्माण होतो, चिकित्सा भाग घ्यायला लागतो. नानासाहेब पेशव्याने सामंजस्य करार करण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार मल्हारराव होळकरला दिला होता. मल्हारराव होळकर अहमदशाहला एकत्र बसलं पाहिजे होते. अब्दाली ठरवलं पाहिजे होतं, बोललं पाहिजे होतं. पण दोघांची भेट कुठेही झालेली नाही. मग हारजीतचा करार कोणी केला? कोणीच नाही केला. हा पुरावा नाही जे म्हटले त्याचा हा क्रॉस चेकिंगचा मुद्दा यायला लागतो. म्हणजे दोघांनी, मल्हाररावांनी आणि अब्दालीने हारजीतचा किंवा कुठलाही करार केलेला नाही. मल्हाररावांनी केला म्हणजे पेशव्याने केलाच नाही, नानासाहेब पेशव्यांनी केलेलाच नाही. मग हा मुद्दा यायला लागतो, ज्याला करार करण्याचा अधिकार नानासाहेब पेशव्याने दिला मल्हारराव होळकराला. पण त्यांच्याने अहमदशाह अब्दालीची भेटच झालेली नाही, म्हणजे करारच झालेला नाही, कुठलाही करार झालेला नाही, नुकसान भरपाई दिली नाही ना घेतली नाही. अशा परिस्थितीत मराठी हारले असं कसं काय म्हणतो? बरोबर आहे सर. हा मुद्दा मी माझ्या ग्रंथात ठेवला. हा बेस धरून माझा तो ग्रंथ उभा केलेला. बाकीच्या गोष्टी खूप मोठ्याच आहे, तर थोड्या वेळाचा विषय नाही खरं त्याला. खरं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि हेच या पुस्तकाचं, या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. पानिपतच्या अंगानं तुम्हा सर्वांच्या मनामध्ये 1000 प्रश्न असतील, 1000 शंका
असतील, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ते लिहिलेलं आहे, मांडलेलं आहे. कोणी कोणी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेले आहे. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची बदनामी करण्याचा देखील अनेकांनी प्रयत्न केला आहे. प्रश्न जरी हजार असले तरी त्याचं उत्तर अगदी एका वाक्यात या ठिकाणी प्राचार्य मधुकर सलगरे सरांनी दिलेलं आहे. ते म्हणजे, तुम्ही इतिहास शोधत असताना तो नाटकांच्यामध्ये, कलापथकांच्यामध्ये, तमाशातल्या वगनाट्यांच्यामध्ये, कादंबऱ्यांच्यामध्ये शोधू नका, तर पुराव्यांच्या आधारे शोधा. तथ्य काय आहे ते तपासून बघा. करेक्ट. आणि जर तुमच्याकडे पुरावे नसतील, तथ्य नसतील लिहू नका ना मग. तर तुम्ही लिहू नका. येस. आणि अशाच पद्धतीनं थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून तर प्राचार्य मधुकर सलगरे सर म्हणत आहेत की पानिपत हे जे युद्ध झालं त्यामध्ये मराठे हरलेले नाहीत आणि थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांनी त्या ठिकाणी महापराक्रम गाजवलेला आहे. त्यावरती आता आपण सरांना बोलूया. सर, काय थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांचा रोल होता आणि कशा पद्धतीनं त्यांनी या लढाईमध्ये म्हणजे आपला गनिमिक आवाज जो आहे तो दाखवून दिला आणि होळकरशाहीचं सामर्थ्य दाखवलं, ते जर आम्हाला येस चांगला विचार मांडला तुम्ही. तर बदनामी हा मल्हारचा विषय तुम्ही आत्ता बदनामी शब्द वापरला, खरंच आहे. आणि माझी लिहिण्याची मुख्य प्रेरणाच ती होती. मल्हारराव होळकर ज्याला ईश्वरी ताकद होती, ईश्वरी म्हणतो मी, बरोबर, देव आहे नाही याच्यावर मी बोलत नाही, तो वेगळा विषय यायला लागतो. मल्हारराव ईश्वरी तुम्ही त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगताना त्या सगळ्या गोष्टी वेळेच्या मर्यादेमुळे जात नाही, बाकीच्या गोष्टी मी जाणार नाही, ते आपल्या प्रश्नाला उत्तर होतं. मल्हाररावमध्ये प्रचंड ताकद होती व्यक्ती म्हणून, आणि निसर्गप्रेमी होता तो. जो मनुष्य निसर्गप्रेमी असतो त्याची ताकद अफाट असते. त्याला योग्य जर ट्रेनिंग दिलं तर तो खूप मोठा होतो, तुलना देखील करता येणार नाही. प्रश्न माझा हाच होता, मल्हारराव ईश्वर गुण संपन्न पुरुष होता, म्हणजे ज्याला आम्ही ईश्वर असं म्हणतो तेच गुण या मल्हाररावमध्ये होते. एवढा पराक्रमी, इमानदार, एकनिष्ठ मनुष्य असताना पानिपतच्या युद्धात मराठी हारले असं म्हणणं मलाच आश्चर्यच वाटलं. कारण मल्हारराव का झोपा काढला का, मला असंही वाटतं. मी मल्हाररावचा प्रेमी निश्चित आहे, पण मल्हाररावच्या दुर्गुणावरती, त्याच्या आळसावरती, पक्षपातीपणा मी टीकाकार आहे. कारण त्याच्या पराक्रमावर मी प्रेम करतो, मल्हाररावच्या चांगुलपणावर मी प्रेम करतो, मल्हाररावच्या भाईचारावर मी प्रेम करतो, मल्हाररावच्या रांगड्या स्वभावावर मी प्रेम करतो. बाकीच्या चुकीच्या गोष्टी मल्हारराव असो किंवा आणखी कोणी असो म्हणजे ती मान्य करत नाही. त्याचं कारण असं आहे की कोणत्याही इतिहासातल्या किंवा वर्तमान काळातल्या माणसाविषयी बोलत असताना, मूल्यांकन करत असताना सत्य हे शोधलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. कारण सत्याचा आधार घेऊनच आपण पुढे जगू शकतो. बरोबर. मल्हारराव निमित्ताला आहे, तो माणूस होता, जन्मला मेला, ही गोष्ट वेगळी आहे. पण सत्य काय होतं मल्हारच्या आयुष्यामध्ये ते आजच्या काळात उपयोगाचं आहे. आणि सध्याच्या लोकांना वर्तमान काळात आणि भविष्य काळात देखील सत्यच उपयोगाला येतं. सत्य सोडून काही उपयोग येणार नाहीत. या पद्धतीची चिकित्सा मल्हाररावची मी करू शकलेला आहे, केलेला आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. आता पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल काय सांगाल, जे तुम्ही लेखकाचं मनोगत व्यक्त केलं आहे किंवा त्याला ज्याने अभिप्राय दिलेले आहेत. आता हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. त्यात काय आहे ते सरांनी एक झलक सांगितलेली आहे आणि त्या अनुषंगानं मी पण थोडं या ठिकाणी माझं निवेदन केलेलं आहे. सर, मुखपृष्ठ बांधणी असेल, प्रकाशक असतील, अभिप्राय असेल, या संदर्भात तुम्ही एकाच पुस्तकाचं बोलता का माझ्या एका पुस्तकाचं? येस. हा जो हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर आहे, हा जो ग्रंथ आहे, या पुस्तकाच्या कव्हरलाच मी मल्हारराव होळकरला घोड्यावर बसवलेला दाखवलेला आहे. आणि खरं म्हटलं तर हे जे चित्र आहे, इंदोरचे डॉक्टर प्राध्यापक गणेश मतकर हे होते. ते मला समान आहेत, ते एक्सपायर झाले. त्यांनी काढलेलं चित्र होतं. 2009मध्ये हा ग्रंथ प्रकाशित करत असताना लातूरमध्येच प्राध्यापक गणेश मतकरे प्रकाशनाला आले होते. त्यांनी मला ते चित्र दिलं होतं अगोदर, सर तुमच्या पुस्तकावर हे मल्हाररावचा फोटो तुम्ही लावा. ऐतिहासिक गोष्ट आहे. त्या माणसाने, त्या वडीलधाऱ्या माणसाने, वडिलांनीच म्हटलं तर मला काही वाटणार नाही याच्यामध्ये, त्याने ते दिल्या चित्र मी वापरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, जो माणूस अष्टावधानी असतो, तरल असतो, अलर्ट असतो, तो घोड्यावर जास्त शोभून दिसतो.
तो वाघावर देखील शोभून दिसत नाही, बरोबर. बाकीच्या प्राण्यावर तर दिसत नाही. हं. म्हणून मल्हारराव होळकराची करेक्ट जागा घोड्यावरती. आणि मल्हाररावच्या भालाफेकीचे तर एक वेगळं गोष्टी आपल्याला माहीतच आहेत, अनेकांना माहीत आहे. मल्हारराव घोड्यावरच दिसतो. आणि मल्हाररावचं कुलदैवत हे जेजुरीचा खंडोबा असल्यामुळं, आणि तो खंडोबा देव तो माझा बी देव आहे. मी देव मानणाऱ्यापैकी आहे. कसा आहे ते मला माहीत आहे. तुमचा देव तुमच्याकडे ठेवा, माझा माझ्याकडे ठेवतो. खंडोबा हा घोड्यावरचा आहे, मल्हारराव देखील घोड्यावरचा आहे. मला तो आवडला आणि ते चित्र मी घेतलेलं आहे. बाकी याच्यापेक्षा जास्त विचार ते केले आहे. मग पृष्ठ बांधणी संदर्भात सांगितलं सर, किती पानांचं पुस्तक आहे? अच्छा, ते माझं पुस्तक साधारणतः 350 पेजेस 350 पेजेस आहे. खूप चांगलं पुस्तक आहे. आणि याची नोंद चांगल्या पद्धतीने गेल्या 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे निघालेल्या होळकरशाहीच्या एकूण 10 खंडामध्ये अरे वा घेतलेली आहे. छान. या पुस्तकाचा प्रवास आवृत्त्यांसंदर्भात काय सांगाल? अभिप्राय तुम्हाला कोणाकोणाचे आले? तुम्ही जास्त विचारता, पण आता बघा तुमच्या वेळेसारखं मला काही त्यामध्ये नाही. मी तर रात्रभर बोलू शकतो, आम्हाला काय सर, हे आपल्या सर्व थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या विचारांचे जे जे अनुयायी आहेत त्या सर्वांना ऐकायचं आहे. यस व्हेरी गुड, छान. तर तुम्ही आज मल्हारच्या मागे लागला तर वाटतं ठीक आहे. माझा देवच आहे, मी त्यांच्याविषयी बोलतो तुम्हाला. आमचे गणेश मतकर लातूरला आला असताना त्याच वेळेस अमरजेदादा बारगळ हे जागीरदार जे आहेत तळोद्याचे तेही आले होते. लातूरमधले आमचे डॉक्टर गोपाळजी पाटील आले होते. असे खूप मोठी मोठी मला सांभाळणारी माणसं, माझ्याविषयी प्रेम असलेले आणि कृपा असलेली माणसं एकत्र आले होते. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपण हा प्रोग्राम घेतलेला होता. तर त्यावेळेचे चीफ गेस्ट आमचे हे डॉक्टर गणेश मतकर होते. पुस्तक आहे सर इथं मी आज म्हणजे पुस्तक नाही माझ्याकडून थोडं बोलण्यात मर्यादा येतं, असू द्या, हरकत नाही. तर ते पुस्तक आणलं असता गणेश मतकरांनी त्यातली माझी लिखाणाची काव्यात्मक भाषा किंवा काव्यात्मक वर्णन जे आहे होळकरशाहीचं, मल्हाररावचं, पराक्रमाचं, युद्धाचं अतिशय बहारदार वर्णन आहे. म्हणजे माझं पुस्तक इतिहास तर आहेच आहे, पण इतिहासाला अगदी चांगल्या बहारदार लँग्वेजमध्ये, भाषेमध्ये, म्हणजे लुभावणाऱ्या भाषेमध्ये, शब्दामध्ये व्यक्त करता येतं. हा देखील नवीन प्रघात मी इतिहासामध्ये मराठी भाषेत आणलेला आहे. छान छान छान. इतिहासच आहे म्हणजे त्याला देखील किती गोडवा आणता येतो, किती गोडवा आणता येतो. याचं बेस्ट एक्झाम्पल माझं ते आहे. ते गणेश मतकरने तिथं वाचून दाखवलेला विषय होता. हे सांगत असताना हा क्रेडिटचा मुद्दा जो आहे वेगळेपणाचा, तुम्हाला वाटेल वेगळेपणा असेल नसेल, पण मी शाळेत असताना सीमा परांजपे, शिवराम महादेव परांजपेंचा धडा होता. रायगडाला जेव्हा जाग होतो, सकाळचं म्हणजे प्रातःकाळचं वर्णन परांजपेने केलेलं आहे. तो शिवराम महादेव परांजपे इतिहासाचं वर्णन करतात, रायगडाचं सुंदर वर्णन करतात, निसर्गाचं घेतात. म्हणजे इतिहास सांगत असताना त्याला जे ओघवती भाषा लागते, जो फ्लो लागतो, जो गोडवा लागतो, त्याने खूप म्हणजे बहारदारपणे मांडणी केलेले होते. मी 7वीला असतानाच हे पुस्तक वाचलं. तो प्रभाव मला म्हणजे वयाच्या 10-12 वर्षापासून ह्या चांगल्या लेखणीचा प्रभाव, मोह आहे. मी त्याच पद्धतीने लिहितो आणि मी ते लिहू शकतो आज. सर, एक शेवटचा प्रश्न, कारण आपल्याला 3 भागांची मालिका करायची आहे. या भागातला हा शेवटचा प्रश्न सरांना विचार. सर, तुम्ही काय निष्कर्ष काढला या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा एवढं संशोधन केल्यानंतर? हा पहिला प्रश्न. आणि त्याला एक उपप्रश्न की हे संशोधन इथं थांबलेलं आहे की पुढं आणखीन संशोधन सुरू आहे? या ग्रंथाच्या पलीकडे जाऊन आणखीन काय थोरले सुभेदार म्हणजे आपण याच पुस्तकावर बोलताना याच पुस्तकावरती? यस. तर त्याच्यानंतर माझे अनेक पुस्तकं निघाले पुढे. एकूण 12 पुस्तकं आहेत. त्याच्यामुळे होळकरशाहीमधले 2-3 मोठे पुस्तकं आहेत. म्हणजे हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर, त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीने मराठी शाही, तिसरं पुस्तक यशवंतराव होळकराचं लिहिणार होतो, पण त्याचा स्कोप जर बघितला तर त्या पुस्तकाचं नाव बघितलं मी, हिंदुस्थानी यशवंताचा इतिहास हे वेगळं आणि मोठं पुस्तक निघालं. यशवंतराव तिथे मी कॉर्नरला ठेवलं, पण यशवंतराव त्या 3 चॅप्टरमध्ये वेगळ्या पद्धतीनं आलेलं आहे. हे इतिहासाचे होळकरांचे मी तर म्हणजे होळकरांचे म्हणण्यापेक्षा पूर्ण मराठीशाहीला मी लिहितो खरं तर. कारण मराठीशाही सोडला असताना होळकरशाहीला अर्थ राहत नाही. बरोबर. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही काय एखादा म्हणजे मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तुम्ही काय निष्कर्ष काढला आहे? अरे मी तरी आत्तापर्यंत माझं 12वं पुस्तक आहे. हे आता जे येणारं पुस्तक आहे आज प्रकाशनाचं 24 मे रोजीच, जीवन धर्म चिकित्सा भूगोल अशा नावाचं आहे. आज मराठीतल्या अनेक लोकांना हे पुस्तकाचं टायटल कळतंय, पण मध्ये काय असं लक्षात येत नाही.
कारण मी सिव्हिल इंजिनियर आहे. बरं. मी साहित्य लिहितो, हिस्ट्री लिहितो, मानसशास्त्र लिहितो, भूगोल लिहितो, भूगर्भशास्त्र लिहितो, फिलॉसॉफीवर लिहितो. माझे अंग सगळे आहेत, डायमेन्शन्स आहेत. त्या सगळ्या गोष्टीचं एक सुंदर कॉम्बिनेशन म्हणजे चित्र काढणे म्हणूया आपण, किंवा नवीन निर्मिती करणे ज्याला म्हणता येईल लिखाणाच्या माध्यमातून, ते माझं 12वं पुस्तक आहे. तर हे सांगण्याचा उद्देश असा आहे, हे सगळे पुस्तक मल्हाररावचे लिहित असताना इतिहास आम्हाला सत्य शोधण्याचं काम मी पहिल्यांदा केलेलं आहे. एक मल्हाररावमधले जे दडलेले गुण होते, दडलेले शब्द वापरतो काही प्रमाणामध्ये, पण पुढे न आलेले गुण जे होते ते मी माझ्या पुस्तकात आणलेलं आहे. आणि मल्हारराव होळकर एक व्यक्ती म्हणून, एक राष्ट्रपुरुष म्हणून, राष्ट्रपुरुष शब्द तुमच्यासाठी या मुलाखतीत पहिल्यांदा येतो आहे. राष्ट्रपुरुष म्हणण्याचा उद्देश असा आहे, 1761ला पानिपत युद्ध झाल्यानंतर 1765-66च्या दरम्यानमध्येच, मल्हारचा मृत्यू 66मधला, 1765-66मध्ये आपल्या मल्हारराव होळकरांनी, आपल्या म्हणजे हिंदुस्थानच्या मल्हारराव होळकरांनी, मल्हारराव एका जातीचा पुरुष नाही हे लक्षात घ्या, कुठल्याही जातीचा नाही, त्यांची जात कोणत्या बघण्याचं काही कारण नाही. कारण जो माणूस पराक्रमी आहे, जो जगावर सत्ता गाजवतो, जो देशाला उभा करण्याचा प्रयत्न करतो, त्याचे जात धर्माला व्हॅल्यू शून्य असते. या परिस्थितीमध्ये मल्हाररावांनी उत्तर भारतातील सगळ्या राजांना एकत्र करून राष्ट्रीय एकात्मतेचा मेसेज दिलेला आहे, दणदणीत भाषण केलेलं आहे. तो मेसेज या राष्ट्रासाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे. आजचं सरकार काय करतं, लोक काय करतात वेगळे याला तो, या सगळ्या चांगल्या नोंदी मल्हाररावने आपल्या जिवंत आयुष्यामध्ये, जिवंतपणामध्ये आणि शेवटच्या क्षणापर्यंत खूप काही दिलेलं आहे. याच्यात मी समाधानी आहे. म्हणून खरं म्हटलं तर मी मल्हाररावांसमोर खूप 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 लहान आहे, पण मल्हाररावाच्या या पराक्रमाबद्दल मी आनंदाने टाळ्या वाजवतो, आनंद व्यक्त करतो. मला मल्हारराव होळकरांचा अभिमान आहे. निश्चितच. तर हे होते माननीय प्राचार्य श्री मधुकर सलगरे सर. हयातभर त्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, इतिहासाचं संशोधन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे, लेखन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे आणि अनुभवांती, संशोधनाअंती त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा दैदिप्यमान, सोनेरी आणि गौरवशाली इतिहास त्यांनी उलगडलेला आहे. माझी देखील तुम्हा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की हे पुस्तक तुम्ही आत्ता आणि लगेचच बुक करावं आणि हे पुस्तक मागून घ्यावं, आपल्या संग्रही ठेवावं आणि प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये हे पुस्तक एकदा तरी वाचलंच पाहिजे. अगदी धर्मग्रंथाचं पारायण केल्याप्रमाणे या पुस्तकाचं देखील पारायण घातलं पाहिजे, आपल्या मुलाबाळांच्या हातामध्ये ते दिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.